नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच्या ब्लॉगमध्ये। आम्ही मानसचं 6 मंथचं डेकोरेशन केलं होतं मॉन्सूनचं आणि हे ब्लॉग आम्हाला 1 तारखेलाच अपलोड करायचा होता, पण राहून गेलं होतं आणि मला टाईम पण भेटला नाही कारण मानसची मस्ती भरपूर वाढली आहे। मला टाईम भेटत नाही आहे म्हणून आता अपलोड केला। आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही छोटी गोष्ट दाखवली आहे की कसं आम्ही त्याच्यामध्ये ड्रॉ केलं आहे, कसं आम्ही कट केले। पूर्ण नाईट आमचं जागरण झालं आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही काम केलं। ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आणि माझं व्हॉइस क्लिअर येत नसेल कारण बाहेर भरपूर पाऊस चालू आहे त्यामुळे। आणि बघूयात, आपण ब्लॉगची सुरुवात करूयात। तर गाईज, आता रात्रीचे 12:15 झाले आहेत आणि 12:15 वाजता आम्ही तयारी करायला घेतली। आणि तुम्ही लोक विचार करत असणार एवढा दिवस गेला तरी ह्या लोकांनी रात्री तयारी करायला घेतली, कारण आमची कामं वगैरे पण होती। म्हटलं कामं वगैरे कंप्लीट करू मग तयारीला चालू करू। आणि मानसला झोपवलं, मग आम्ही चालू केलं। मानसची आत्तू आणि आजी घेऊन झोपले। माझ्यासोबत रश्मी होती नाईटसाठी आणि रश्मी आमच्याकडे नाईटसाठी आलीच होती आणि मानसचे पप्पा गेले होते ट्रिपला, कंपनीतून त्यांची ट्रिप गेली होती म्हणून। आणि माझ्यासोबत कोणतरी हवंच होतं हेल्पसाठी म्हणून माझ्यासोबत रश्मी आली होती। आणि तुम्ही लोक विचार करत असणार ह्याच्यामध्ये मी परत यूज केले आणि काठी यूज केले, कारण माझ्याकडे राऊंड करण्यासाठी काहीच नव्हतं म्हणून मी परातीचा यूज केला आणि स्केलसुद्धा नव्हती म्हणून मी काठीचं यूज केलं आहे। देसी जुगाड आम्ही केलं आहे। आणि घरीसुद्धा कोणी स्कूलमध्ये वगैरे जात नाही त्यामुळे आमच्या घरीसुद्धा नाही आहेत काही वस्तू, म्हणून कसं ना कसं आता करायचंच आहे त्यामुळे देसी जुगाड करून काम चालवलं। स्केलसुद्धा नाही आहे आणि पेन्सिल वगैरेसुद्धा नव्हती, बाजूच्या भावांकडून मागितली होती। कलर वगैरे रश्मी घेऊन आली होती पण त्या टाईमला तिच्या घरी स्केल वगैरे घ्यायला जायला भरपूर उशीर झालं होतं, सगळे झोपले होते तिच्या घरीसुद्धा म्हणून। स्काय काढतानासुद्धा थोडं कन्फ्युजन झालं कारण भरपूर टाईमनंतर मी ड्रॉइंग हातात घेतलं होतं, कसं येतं आणि कसं नाही, त्यामुळे मी जसं मला जमलं तसं मी काढलं। बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगालच कसं आज झालं आहे, कसं काय मिस्टेक झालं आहे। आणि इकडेसुद्धा आम्ही एक जुगाड केलं होतं, ते म्हणजे रश्मीने फक्त एकच कलर आणलं होतं, चॉक कलर। मला बॉर्डर स्केच पेन कलरने करायचं होतं पण शेवटी सगळं मला चॉक कलरनेच करावं लागलं। तरीसुद्धा छान वाटतो आहे, तुम्ही पूर्ण केल्यावरती बघाल ना तर भरपूर मस्त वाटलं, मला तर आवडलं। तुम्ही बाकी कमेंटमध्ये सांगाच कसं वाटलं ते।
बघा बॉर्डर केल्यावर किती छान दिसते, कलर केल्यावरती भरपूर सुंदर दिसणार आहे। आणि तुम्हाला मी बोलली होती मानसचे पप्पा ट्रिपला गेलेत, पण ते अर्ध्या रात्रीवरती सरप्राईज देण्यासाठी येऊन गेले होते आणि त्यांचीसुद्धा आम्हाला हेल्प झाली, म्हणून आमचं थोडं लवकर झाले। तरीसुद्धा आम्हाला 2:30 वाजले झोपण्यासाठी आणि बाकीचं काम दुसऱ्या दिवशी आम्ही घेतलं। हे काम मी दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यासाठी घेतलं, कारण रात्री भरपूर लेट झालं होतं, 2:30 वाजले झोपायला, म्हणून सकाळी उठल्या उठल्या हे काम आधी करायला घेतलं। आणि यामध्ये सुद्धा मी जुगाड केलं आहे, कारण एवढा मोठा 6 काढायला जमत नव्हता, म्हणून मी मानसच्या 6 मंथच्या बड्डेला जे 6 नंबरचं बलून आणलं होतं त्याचं इकडे यूज केलं। ते ठेवून साईडने पेन्सिलने काढून घेतलं होतं, तेव्हा मी साईडने बॉर्डर करू शकली। मी यात फक्त रेनबोच्या कलरची लाईन ओढून ठेवते, कारण मानस रडतोय, त्यामुळे मला त्याला घ्यावं लागणार आहे। आणि पुढचं कलर रश्मीची फ्रेंड करणार आहे। तिने सुद्धा इकडे खूप छान कलर केलं। मग मी सगळं कट करायला घेतलं। स्काय सुद्धा किती क्यूट दिसतात। आणि इकडे सुद्धा आम्ही एक जुगाड केलं, खाली ठेवण्यासाठी आम्हाला काही कपडा भेटला नाही, म्हणून आम्ही आईंची साडी यूज केली, त्याच्यावरती आम्ही डेकोरेशन केलं। आता आम्ही मानसला ठेवून फोटोशूट करायला घेतलंय।
तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन, आवडलं की नाही कमेंटमध्ये सांगाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.